सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। गोवा बनावट मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची धडक कारवाई। एकूण 2 गुन्हे नोंद करून एकूण 6,51,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त। डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई। प्रसाद सुर्वे, संचालक दक्षता व अंमलबजावणी राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग, कोल्हापूर। प्रदीप पोटे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली, ऋषिकेश इंगळे, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज यांच्या कार्यालयाच्या पथकामार्फत दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी पहाटे 6:15 वाजताच्या सुमारास मैशाळ गावच्या हद्दीत कागवाड मिरज रोडवरती मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली व त्याच बातमीची पुढील चौकशी करत असताना मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1च्या सुमारास जवाहर चौक देवल कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या परिसरात सापळा लावून गोवा राज्य निर्मित राज्यात विक्री करता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा महिंद्रा कंपनीचा 4 चाकी ट्रक जिचा क्रमांक MH10DT 2647, मारुती सुझुकी कंपनीची A-स्टार 4 चाकी वाहन MH10AN 9517 व हिरो होंडा कंपनीची डिलक्स MH10BW 9447 ही वाहनं जप्त करून कारवाई करण्यात आली। सदर वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्ह्यातील महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आयात करत असताना विविध प्रकारचे विदेशी मद्य मिळून आले। सदर मुद्देमालामध्ये गोवा राज्य निर्मित विक्री करत असलेले विविध प्रकारचे विदेशी मद्य एकूण 61,200 रुपये किमतीचा मद्यसाठा मिळून आला। सदर गुन्ह्यामध्ये मोबाईल व वाहनासह एकूण 6,51,700 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्यामध्ये वाहन चालक आरोपी सागर मोहनराव साबळे, राहणार बेडक जिल्हा सांगली, गणेश संजय शिंदे, सुभाषनगर जिल्हा सांगली, मलगोंडा महादगोंडा पाटील, राहणार नदीवेस जिल्हा सांगली, प्रवीण अशोक पाटील, राहणार ढवळी जिल्हा सांगली त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ.इ. 80 81 83 90 व 108 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी इस्मांना जागीच अटक करण्यात आलेली आहे। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।